नमस्कार, अथः कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा गुच्छदार पुष्प कसा बनवायचा तो बघणार आहोत। तर आपण इथे बघा दोन कलरमध्ये बनवलेला आहे। एक तर हा पांढरा आणि मोरपंखी रंग आहे आणि दुसरा हा पांढरा आणि ब्राऊन कलरमध्ये बनवलेला आहे, विटकरी कलर आहे जरासा। तर दोन्ही पॅटर्न जे आहेत सेम आहेत आणि हा दुसरा एक पॅटर्न आहे। तर आपण हे दोन्ही पुष्प आज कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत, ठीक आहे। तर शेवटपर्यंत पहा आणि बघा हे सेम पॅटर्न आहे, फक्त आपण कलर आणि मोती वेगळे घेतलेले आहेत। 6 नंबरचे मोती आहेत आणि ऑरेंज कलर घेतलेले आहेत आणि जे दुसरे ते 3 छोटे पुष्प दिसत आहेत ते 5 नंबरच्या मोत्यांनी बनवलेले आहे। तर तुम्हाला ज्या कोणता मोतीने बनवायचा असेल त्या मोतीने तुम्ही हा जो फूल आहे तो बनवू शकता। बघा एकदम असं चक्रावून टाकणारा फूल आणि एकदम सुंदर असा फूल आहे, पण याचं ट्युटोरियल खूपच सोपं आहे। तर आपण आता बनवायला सुरुवात करूया। हे दोन फूल आपण आज बनवणार आहोत, ठीक आहे। तर बघा आपल्याला ऑरेंज आणि व्हाईट कलरचे मोती लागतील। आम्ही 6 नंबरच्या मोत्यांनी बनवून दाखवत आहोत। तर 5 नंबरने बनवू वाटले 5 नंबरने बनवा, 6 ने बनवायचे असेल तर 6 ने बनवा। तर आपल्याला काय करायचं आहे, तर एका धाग्यामध्ये अशा प्रकारे 2 पांढरे मोती, 2 ऑरेंज कलरचे मोती, परत 2 पांढरे 2 ऑरेंज, परत 2 पांढरे 2 ऑरेंज असं 3 वेळा टाकून घ्यायचं आहे। बघा 2-2 चे जे ग्रुप आहेत ते आपल्याला 3 वेळा करायचे आहेत। 2 पांढरे 2 ऑरेंज, परत 2 पांढरे 2 ऑरेंज, परत 2 पांढरे आणि 2 ऑरेंज। तर अशा प्रकारे आपण हे जे मोती आहेत ते असं ओवून घ्यायचे आहेत। आता बघा तुम्ही इथे शेवटी गाठही मारू शकता धाग्याच्या शेवटी, किंवा मग ह्या दोन्ही धाग्यांना पकडून अशा प्रकारे ही गाठ मारू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे गोल बनलेलं आहे, ठीक आहे। आता ह्याला आपल्याला एकदा पूर्ण गोलमधनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे गोल बनलेलं आहे ते व्यवस्थित घट्ट बसेल। तर बघा हे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण त्या सगळ्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे जेणेकरून हा घट्ट बसेल। हा असा आता गोल तयार झालेला आहे। आता आपण एका ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे। आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत। बघा एका ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढली, 3 पांढरे मोती ओवले आणि मधला एक ऑरेंज सोडून समोरचा जो पांढरा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे। तर हे अशा प्रकारे दिसेल बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, पांढऱ्या मोत्यातनं सुई काढलेली आहे, तर ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत 3 आणि मधला एक पांढरा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या समोर जे ऑरेंज मोती आहेत त्यातनं आपण सुई बाहेर काढायची आहे। तर हे अशा प्रकारे आपल्याला 3 मोती ओवत जायचे आहेत। बघा आता ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर निघाली। आता इथे आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि मधला ऑरेंज कलरचा मोती सोडून समोरच्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। तर आम्ही ना हे पूर्ण व्हिडिओ डिटेली दाखवलेला आहे, मध्ये स्किप केलेलं नाही आहे। तर पूर्ण तुम्ही व्यवस्थित बघू शकताल। तर बघा हे अशा प्रकारे एकदा ऑरेंज एकदा पांढरा, एकदा ऑरेंज एकदा व्हाईट असे आपल्याला अल्टरनेटली 3 मोती ओवत जायचे आहेत। आणि बघा हे एक चांदणीचा आकार जो आहे तो तयार होत आहे। आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे पूर्ण गोलमध्ये, अशा प्रकारे एकदा ऑरेंज एकदा व्हाईट, ठीक आहे। आता व्हाईट कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे, तर वरती ऑरेंज मोती ओवायचे आहेत 3। त्यानंतर काय करणार, तर समोरचा एक मोती सोडायचा आहे आणि त्याच्या समोर जो मोती आहे ऑरेंज कलरचा त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तर ही अशी चांदणीचा आकार जो आहे तो दिसेल आपल्याला, ठीक आहे। आता आपल्याला सुई हे जे 3 मोती ओवलेले होते ना त्यातनं ते दुसरा जो मोती आहे, जो वरचा टोक आलेला आहे मोत्याचा, त्या मोत्यामध्ये घेऊन जायची आहे। बघा अशा प्रमाणे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे आपल्याला वरच्या दिशेचा जो मोती आहे, वरचा जो टोक आहे तिथपर्यंत घेऊन जायचं आहे सुईला। आता इथे हे अशा प्रकारे वरच्या दिशेला आपण सुई काढून घेतलेली आहे, चांदणीच्या वरच्या दिशेला। आता इथे आपल्याला 5 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत। बघा ज्या रंगाचा टोक आहे त्या रंगाचेच मोती ओवायचे आहेत। तर पांढऱ्या टोकातनं, पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली, त्यानंतर समोर 5 मोती ओवले पांढऱ्या रंगाचेच आणि त्याच्या समोर जो ऑरेंज कलरचा टोक आहे, ऑरेंज कलरचे जे 3 मोती आहेत त्यातल्या दुसरा मोती, ठीक आहे, त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे। तर बघा अशा प्रकारे ही दिसेल। आता त्या ऑरेंज रंगामधनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर इथे आपल्याला परत 5 ऑरेंज रंगाचे मोती ओवायचे आहेत। 4 आणि 5 ऑरेंज रंगाचे मोती ओवले
आता समोरचा जो पांढऱ्या रंगाचा टोक आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर आपल्याला आता पूर्ण फुलामध्ये सेम प्रोसेस करायची आहे. एकदा ऑरेंज एकदा पांढरे, ज्या रंगाचा टोक आहे त्या रंगाचा मोती ओवायचा आहे. ठीक आहे. तर बघा आता ऑरेंज झाला, आता पांढऱ्या रंगाचा मोती. तर 5 पांढरे रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि समोरच्या ऑरेंज टोकातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या एका सबस्क्रायबरने देखील सांगितले होते, तर त्यांच्या फरमाईशीनुसार आपण हा व्हिडिओ जेवढा लवकर झाला तेवढा लवकर घेऊन आलेलो आहोत. आता यातमागे ना एक सुंदर अशी स्टोरी पण आहे की आम्ही हा फूल का बनवला ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू. तर बघा आपण आता एक एक ऑरेंज आणि एक पांढरा असाच मोती आपल्याला टाकत जायचा आहे. ठीक आहे. एक एक यानी की 5-5 मोत्यांचे जे राऊंड आहेत ना, म्हणजे अल्टरनेटली एकदा पांढरा मोती एकदा ऑरेंज मोती, एकदा पांढरे एकदा ऑरेंज, अशा प्रकारे बघा. आता ही जरा मोठ्या आकाराची चांदणी तयार झालेली आहे. पहिली जी होती ती छोटीशी चांदणी होती. तुम्ही ज्वेलरीसाठी वगैरे ती जी आधीची चांदणी होती ती यूज करू शकता. आणि ही जी चांदणी आहे ही जरा मोठ्या आकाराची चांदणी बनलेली आहे. तर अशा प्रकारे आपण फायनली ऑरेंज कलरचे मोती लास्टच्या ह्याच्यातनं काढून घेतलेले आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे 5 मोती आहेत ना, तर ह्या 5 मोत्यातनं तिसरा जो मोती आहे, आता जे आपण ॲड केलेले आहेत त्यातला तिसरा मोती, वरच्या दिशेचा टोक, त्या मोत्यापर्यंत सुई घेऊन जायची आहे. आता बघा ह्या 5 मोत्यातला तिसरा मोती बनेल ह्याचा टोक, है ना. तर आता ह्या टोकातनं आपल्याला काय करायचं आहे, सुई बाहेर काढून घेतलेली आहे आपण पांढऱ्या मोत्यातनं. आता इथे आपल्याला 6 ऑरेंज मोती ओवायचे आहेत. आता बघा, आता ज्या कलरचा मोती आहे ना खाली, पांढऱ्या रंगाचा टोक आहे, तर आपण अपोजिट कलरचा मोती ओवत आहोत. तर पांढऱ्या रंगाच्या टोकाला आपण ऑरेंज कलरचे 6 मोती ओवले. समोरचा जो ऑरेंज कलरचा टोक आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. म्हणजेच ऑरेंज कलरचा तिसरा जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे 6 मोत्यांचा जो वरची पाकळी जी आहे ती तयार होईल. आता आपल्याला ऑरेंज कलरच्या मोत्यातनं बाहेर काढल्याच्या नंतर इथे 6 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि समोरचा जो पांढऱ्या रंगाचा टोक आहे, पांढऱ्या रंगाचा तिसरा जो मोती आहे समोरचा, त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बघा हे आपण वरतून पाकळ्याचा आकार देत आहोत त्यांना. हे जे छोट्या छोट्या पाकळ्या बनल्या होत्या, चांदणीचे जे टोक बनले होते त्यांना आपण जॉईन करून 6 मोत्यांनी जे आहे पाकळ्याचा आकार देत आहोत. ठीक आहे. आता आपल्याला सेम प्रोसिजर पूर्ण फुलांवर रिपीट करायची आहे. सेम जसं आता आपण बनवलेलं आहे तसंच बनवायचं आहे. परत 6 मोती ओवायचे, समोरच्या तिसऱ्या मोत्यातनं काढायचा. परत आता पांढऱ्या रंगाचे 6 मोती ओवायचे आहेत आणि परत तो जो तिसरा मोती आहे, जो टोक आहे, त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा आम्ही इथे व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही, जेणेकरून तुम्हाला समजेल, कारण मग मध्ये जर चुकला तर कन्फ्युजन होईल त्यामुळेच. ठीक आहे. तर बघा खूपच चक्रावून टाकणारं फूल आहे, पण खूपच त्याचं सोपं बनवण्याची पद्धत आहे. तर अगदी आपण मिनिटामध्ये ह्याला बनवून तयार करून घेऊ. आणि जेव्हा आपण असं ओव्हरऑल फूल बघतो तेव्हा आपल्याला लक्षातच येत नाही कुठून काय ओवलेलं आहे आणि कसं केलेलं आहे. तर हे खूप सुंदर, आणि तुम्ही जर असं मोतीच्या वस्तू वगैरे बनवून विकणार असाल तर तुमच्या कस्टमर्सला देखील ही जी कलाकृती आहे ती खूप आवडेल. तर बघा हे अशा प्रकारे आपण पूर्ण 6 जे राऊंड आहेत ते कंप्लीट केलेले आहेत बघा. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, सुई समोरच्या 2 ऑरेंज मोत्यातनं बाहेर काढायची आहे. बघा 2 ऑरेंज मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. इथं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, व्यवस्थित लक्ष द्या. 2 ऑरेंज मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली. आता समोरचे 4 ऑरेंज मोती आहे. ठीक आहे. टोटल 6 होते, त्यापैकी आपण 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता ऑरेंज रंगाचेच 5 मोती ओवायचे आहेत. ठीक आहे. ऑरेंज रंगाचे सेम कलरचे 5 मोती ओवायचे आहेत. बघा हे अशा प्रकारे 5 मोती ओवले. ठीक आहे. आता काय करायचं आहे, तर मधले 2 ऑरेंज मोती सोडून द्यायचे आहेत. ठीक आहे. तर मधले 2 ऑरेंज मोती सोडायचे आहेत आणि समोरचा 1 ऑरेंज मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. समोरच्या एका मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 5 ऑरेंज मोती ओवायचे आहेत आणि 5 ऑरेंज मोती ओवले. आता लक्ष द्या, आता खालचे 2 ऑरेंज मोती आणि समोरचा 1 पांढरा मोती, हे 3 मोती सोडून समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे.
तर बघा खालचे 2 ऑरेंज आणि 1 पांढरा सोडला, समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 5 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि मधले 2 मोती सोडून तिसऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे, बघा व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा 2 ऑरेंजच्या पाकळ्या तयार झाल्या आणि 2 पांढऱ्या रंगाच्या. आतापर्यंत एकच रंगाची पाकळी एक तयार होत होती. आता एका रंगाच्या 2 पाकळ्या तयार होत आहेत. तर आपल्याला पूर्ण हे जे 6-6चे राऊंड बनवलेले होते त्यावर सेम प्रोसेस करायची आहे. तर आपण समोरच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली, परत पांढऱ्या रंगाचे 5 मोती ओवले आणि समोरचे पांढरा 2 आणि 1 ऑरेंज सोडून त्याच्या समोर जो मोती येतो त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. तर एकदा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं की तुम्हाला हे खूप इझिली बनवता येईल. आता आपल्याला सेम रिपीट करायचं आहे. 2 ऑरेंजच्या पाकळ्या आणि 2 व्हाईटच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. बघा अशा प्रकारे 5 ऑरेंज मोती ओवलेले आहेत आणि आता समोरचे 2 ऑरेंज मोती सोडायचे आहेत, सोडून द्यायचे आणि तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला परत ऑरेंज रंगाचेच मोती ओवायचे आहेत. 5 मोती ओवायचे आहेत ऑरेंज रंगाचे. 2, 3, 4 आणि 5 ऑरेंज रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि समोरचे 3 मोती सोडून द्यायचे आणि चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा दिसेल तुम्हाला. आता इथे आपल्याला पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत 5. त्यानंतर मधले 2 मोती सोडून द्यायचे आणि तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आता परत आपल्याला पांढऱ्या रंगाचेच मोती ओवायचे आहेत. पांढऱ्या रंगाचे मोती परत 5 ओवायचे आहेत आणि आता मधले 3 मोती सोडून देऊन चौथ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बघा हे आपल्याला पूर्ण पॅटर्नवर अशाच प्रकारे 2 पांढरे 2 ऑरेंज सेम बनवत जायचं आहे. ह्याचा यूज कसा करायचा आहे त्याबद्दल देखील आम्ही लास्टमध्ये व्हिडिओच्या एंडमध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा हे अशा प्रकारे आपल्याला सेम पॅटर्न परत रिपीट करत जायचं आहे. आणि तुम्ही पण हे पूर्ण 5मध्ये पण 5 नंबरच्या मोत्यांनी आणि 6 नंबरच्या मोत्यांनी बनवून बघा. दोन्ही मोत्यांमध्ये छानच दिसून येतं. फक्त जे छोटे मोती आहेत 5 नंबरचे त्यामध्ये थोडंसं नाजूक डिझाईन दिसून येते. तर बघा हे अशा प्रकारे तयार झालेला आहे. आता शेवटचा पांढऱ्या रंगाचा मोती बनवत आहोत. तर अशा प्रकारे 5 मोती ओवून घेतलेले आहेत आणि मधले 3 सोडून द्यायचे आणि चौथा जो मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर आता तुमचं पण अशा प्रकारे तयार झालं असेल. 2 पांढरे 2 ऑरेंज, 2 पांढरे 2 ऑरेंज. ठीक आहे, तर बघा हे अशा प्रकारे व्यवस्थित त्याला करून घ्यायचं आहे. आता हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, सुईला वरच्या दिशेला तिसरा जो मोती आहे ना, आता वरती आपण 5 मोती ओवलेले होते, तर त्यातला तिसरा जो मोती आहे म्हणजे सेंटरचा जो मोती आहे, टोक जो आहे सेंटरचा, तिथे घेऊन जायचा आहे. बघा अशा प्रकारे 5 मोती ओवलेले होते, त्यातला तिसऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई घेऊन जायची आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर ऑरेंज कलरचे 5 मोती ओवायचे आहेत. ठीक आहे, ऑरेंज कलरचे 5 मोती ओवले आणि त्याच्या समोरच जो अजून एक 5 नंबरची पाकळी बनवलेली आहे, 5 मोत्यांची पाकळी आहे, त्यातल्या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा हे जे 2-2 पाकळ्या बनवल्या होत्या ना, आपण आता त्यांना जॉईन करून घेत आहोत. तर किती मोत्यांनी, 5 मोत्यांनी. अशा प्रकारे समोरून सुई काढलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर सेम ऑरेंज कलरचे 5 मोती ओवायचे आहेत. बघा जसं मागच्या वेळी जसं 2-2 पाकळ्या सेम रंगाच्या बनवल्या होत्या ना, आता पण तशा 2-2 पाकळ्या सेम रंगाच्या बनवायच्या आहेत. तर ऑरेंज 5 मोती ओवली आणि ह्या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ठीक आहे, डायरेक्ट तिसरा मोती आपल्याला खालून वरती यायचं नाही आहे. तो जो टोक दिसतोय त्या टोकातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत 5. बघा 2 ऑरेंज झाले, आता 2 पांढरे येतील. तर अशा प्रकारे व्हाईट कलरचे मोती आपण 5 ओवलेले आहेत आणि तो जो टोक आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर हे अशा प्रकारे त्याच्या 2-2 पाकळ्या होत्या त्यांना आपण परत जॉईन करून घेत आहोत. तर बघा अशा प्रकारे आता परत आपल्याला 5 पांढऱ्या रंगाचेच मोती ओवायचे आहेत आणि समोरचा जो ऑरेंज कलरचा सेंटरचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर हे आपल्याला पूर्ण मोत्यांनी सेम असंच बनवत जायचं आहे. आता ना ह्याच्या मागची स्टोरी बघूयात. तर आमच्या इथे एक काकू राहतात, तर त्यांना ही डिझाईन खूप आवडलेली.
तर त्यांनी बोलल्या की तुम्हाला ही डिझाईन बनवता येईल का. मग आता होता तो तसा आहे, हे डिझाईन जे आहे पिनिंटरेस्टवर अवेलेबल आहे, पण यूट्यूबवरती याचं ट्युटोरियल आम्हाला तर काही भेटले नाही. तर मग आम्ही खूप त्याच्यावर इंटरनेटवरच गुगलवर खूप सर्च केलं, पिनिंटरेस्टवर इकडे तिकडे. त्यानंतर मग कुठे आम्हाला हा जो डिझाईन आहे आणि ह्याची बनवण्याची पद्धत पण आम्हाला भेटली. तर अशा प्रकारे पण याचं ट्युटोरियल यूट्यूबवरती आम्हाला भेटलं नाही, त्यामुळे आम्ही हे ट्युटोरियल यूट्यूबवरती आणण्याचं ठरवलं. आणि सोबतच सबस्क्रायबर एक होत्या आमच्या, त्यांना पण हा डिझाईन जो आहे तो खूप आवडलेला होता. खूपच सुंदर दिसून येतं हे फूल, डेलिकेट आणि एलिगंट दिसतं. तर ह्याला टेबलवर कोस्टरच्या स्वरूपामध्ये पण यूज करू शकतो आपण. ह्याचे वेगवेगळे यूजेस आहेत जे आपण एंडमध्ये नक्की बघणारच आहोत. तर बघा, आता आपण हे प्रोसेस सेम आपण अशीच कंटिन्यू ठेवलेली आहे. तर मध्ये मध्ये विसरून जायचं नाही आहे. तर जी आपण 5-5 मोती ओवत आहोत ते पण आपल्याला कंटिन्यू ठेवतच जायचं आहे. तर बघा, हे अशा प्रकारे आता 2 पांढरे 2 ऑरेंज, 2 पांढरे 2 ऑरेंज अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या बनवत जायच्या आहेत. तर आता इथे आपण पांढऱ्या रंगाची पाकळी बनवलेली आहे बघा. आता अजून एक पांढऱ्या रंगाची पाकळी बनवली की झालं, हे संपलं. ठीक आहे, म्हणजे हा जो लेयर आहे तो कंप्लीट होतो. तर आता आपण हा सेंटरमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे जे 2-2 पाकळ्या आहेत त्या बनून तयार झालेल्या आहेत. ठीक आहे, तर बघा, हे व्यवस्थित फूल पूर्ण एकदा बघून घ्या, म्हणजे कसं दिसतं. तुमचं पण असंच दिसत असेल, असंच दिसायला हवं. ठीक आहे, तर आता बघा, हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे. आता आपल्याला परत समोरच्या 3ऱ्या मोत्यापर्यंत सुई घेऊन जायची आहे. सेंटरचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत सुई घेऊन जायची आहे. ठीक आहे, सेंटर पॉईंटला आणलेला आहे 3रा मोती. 5 मोती ओवलेले होते ना, त्यामुळे 3ऱ्या मोत्यात आता इथे आपल्याला 7-7 मोती ओवायचे आहेत. ठीक आहे, 7 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत. आता बघा, दोन्ही ऑरेंज कलरच्याच पाकळ्या आहेत. तर ऑरेंज कलरच्या पाकळ्यांना जोडण्यासाठी आपण ऑरेंज कलरचेच मोती यूज केलेले आहेत. तर 7 ऑरेंज कलरचे मोती ओवले आणि समोरचा जो 5 मोत्यांचा जी पाकळी होती ना, त्यातला जो सेंटर पॉईंट आहे, म्हणजेच 3रा जो मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. तर बघा, हे अशा प्रकारे दिसेल. तर अशा प्रकारे आपण हे आता 7-7 मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर आता परत ऑरेंज रंगाचेच 7 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि सेम आपण जसं आधी बनवलेलं होतं, जसं आधीचा हा 7चा राऊंड बनवलेला आहे तसंच बनवून घ्यायचं आहे. आता ह्या पांढऱ्या 3ऱ्या मोत्यातनं, पांढऱ्या रंगाचे जे 5 मोती होते त्यातनं 3रा जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला सेम असंच 2 ऑरेंज आणि 2 पांढरे ह्याच पॅटर्नमध्ये रिपीट करायचं आहे. ठीक आहे, तर 2 ऑरेंज कलरच्या पाकळ्या झाल्या, आता 2 पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या येतील. ठीक आहे, तर परत 7 मोती ओवले आणि समोरचा जो सेंटर पॉईंट आहे, 3रा जो मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ठीक आहे, आता परत आपल्याला पांढऱ्या रंगाचे 7 मोती ओवायचे आहेत आणि याच्यासमोर जो ऑरेंज कलरची जी पाकळी येईल त्या पाकळीतला सेंटरचा जो पॉईंट आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, एकदम सोपी प्रोसिजर आहे ना. असं बघून वाटतं की किती अवघड आहे, पण आपण जेव्हा हे ॲक्च्युअलीमध्ये करतो तेव्हा हे खूपच सोपी आणि लवकर होणारी प्रोसेस आहे. जास्त याच्यामध्ये कुठं मोती फिरवायचे नाही आहेत किंवा जास्त गाठी वगैरे असं काहीच नाही आहे. एकदम सिंपल आपल्याला फक्त मोती ॲड करत जायचे आहेत आणि पाकळ्या बनवत जायचे आहेत, लेयर्सवर लेयर. आणि हा जो फूल आहे सुंदर असा गुच्छदार पुष्प दिसतो हा एकदम. तर हे असं तयार होतं. तर आता आपण पांढऱ्या रंगाचे मोती 7 ओवलेले आहेत आणि हे कंप्लीट करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अल्टरनेटली 7-7 मोती ओवायचे आहेत. अल्टरनेटली म्हणता येणार नाही, अल्टरनेटली 2-2 पाकळ्या बनवायच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे 2 पांढऱ्या रंगाच्या, त्यानंतर 2 ऑरेंज रंगाच्या. तर तुम्ही जेव्हा तुमचे हे फूल बनवणार आहात तर तुम्ही कोणत्या कलर कॉम्बिनेशनमध्ये यूज केलेलं आहे आम्हाला नक्की सांगा, जे आम्हाला पण आयडिया येईल की अजून कोणत्या रंगामध्ये हे फूल सुंदर दिसेल, है ना. मला वाटतं गोल्डन कलरमध्ये पण हा फूल जे आहे ते खूप सुंदर दिसणार आहे. गोल्डनसोबत रेडचा कॉम्बिनेशनही चांगला दिसेल. तर किंवा मग जो क्लासिक आपण लाल आणि हिरवा बनवतो तो पण खूप सुंदर दिसेल. आणि आपण ह्या अशा फुलं एक 7-8 फुलं बनवून ह्यांना जॉईन करून देखील रांगोळी बनवू शकतो. किंवा आपण जर छोट्या साईजच्या मोत्यांनी बनवत असाल तर आपण महिरप म्हणून देखील याला जॉईन करून बनवू शकतो.
तर तुम्हाला हे फुलं वगैरे जॉईन करायचं कसं जॉईन करायचं शिकायचं असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे आपण एक ट्युटोरियल घेऊन येऊ ज्यामध्ये आपण हे शिकू की आपल्याला हे जे फुलं असतात ते एकमेकांना जॉईन कशी करायची. म्हणजे आपल्याला हे 2 प्रकारे आपण फुलं जॉईन करत असतो. एकतर नवीन मोती ॲड करून जॉईन करता येतात किंवा मग नवीन मोती ॲड न करता डायरेक्टली दोन्ही फुलांना एकमेकांसोबत जॉईन करता येतं. तर बघा हे अशा प्रकारे फायनल जे लुक आहे ते अशा प्रकारे दिसत आहे. आता आपल्याला हा दुसऱ्या डिझाईनचा मोती बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये बघा आता सेम जसं आपण ते 5-5चे 2 बनवले होते ना, सेम बनवलेला आहे. फक्त इथे आता जे 7 वाली जे आहे 7 वाला जो लेयर आहे तो ॲड करायचा शिल्लक आहे. ठीक आहे. बाकी जसं आधीचं फूल बनवला होता सेम तसंच बनवून घ्यायचं आहे. आता जे 7 मोती ओवायचे होते ते मोती थोडेसे वेगळ्या प्रकारे ओवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पहिले 4 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत. आपण हे गुलाबी आणि लाल ह्या 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवलेलं आहे. तर 4 गुलाबी मोती ओवायचे आहेत, 1 पिवळा मोती ओवायचा आहे आणि पिवळा मोती मागच्या दिशेला घेऊन जात समोरचा जो गुलाबी मोती आहे 1 गुलाबी मोती यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ठीक आहे. बघा अशा प्रकारे सुई आहे आपण गुलाबी मोत्यातनं बाहेर काढलेली आहे. आता समोर आपल्याला 3 गुलाबी मोती ओवायचे आहेत. ठीक आहे. बघा जसं आधीचं आहे सेम तसंच इथपर्यंत बनवून घेतलं. वरती जे आपण 7 मोती ओवलेले होते ना फक्त ते ओवायचं नाही, ते डिफरंट पॅटर्नमध्ये ओवायचं आहे. ठीक आहे. तर बघा हे अशा प्रकारे आणि समोरचे जे 5 मोती आहेत त्यातला तिसरा जो मोती येतो, टोकाचा जो मोती येतो, सेंटरचा जो मोती येतो त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बस फक्त आपण तिकडे 7 मोती डायरेक्टली ओवलेले होते. इथं आपण डायरेक्ट 7 मोती न ओवता मध्ये एक पिवळा मोती मध्ये एक दुसऱ्या रंगाचा मोती ॲड केलेला आहे. बघा आता अजून एकदा बघूया आपण. तर अशा प्रकारे आपण हे 5 मोत्यातला जो तिसरा मोती आहे त्यातनं सुई वरती काढलेली आहे. आता इथे 4 गुलाबी रंगाचे मोती ओवलेले आहेत. 4 गुलाबी रंगाचे मोती ओवल्याच्या नंतर आपण काय करणार, तर आता इथे एक पिवळा मोती ओवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे एक टोक त्याला येईल. त्यानंतरनं तो जो गुलाबी मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पिवळ्याच्या जवळचा जो गुलाबी मोती आहे त्यातनं. ठीक आहे. आणि एकाच गुलाबी मोत्यातनं बाहेर काढायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता काय करणार, तर समोर अजून 3 गुलाबी मोती ओवायचे आहेत. म्हणजे तो जो टोकदार पाकळी जी आहे ती तयार होईल. तर बघा 3 गुलाबी मोती ओवले आणि आता हे आपल्याला सुई कुठे न्यायची आहे, तर समोरची जी 5 मोत्यांची पाकळी आहे त्यातला जो तिसरा मोती आहे. ठीक आहे. बघा तिसरा मोती सेंटरचा मोती त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर दोन्ही फूल एकदम सेम पॅटर्ननीच बनवलेले आहेत. फक्त एका फुलामध्ये टोक दिलेला आहे आणि दुसऱ्या फुलामध्ये असा कोणता टोक दिलेला नाही आहे. आणि आपल्याला आता बघा आता हे आपण परत एकदा पाहू जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. तर दोन्हीही फुलं दोन्हीही डिझाईन्स खूपच सुंदर डेलिकेट दिसून येतात. आता बघा ही 5 नंबरच्या मोत्यांनी बनवलेली आहे. तर थोडीशी छोटी आणि अधिक जास्त एलिगंट दिसून येते. जी मोठी आहे ती तुम्ही रांगोळीसाठी वगैरे यूज करू शकता. तर दोन्ही सुंदर दिसत आहेत. पण यूट्यूबवरती ट्युटोरियल दाखवण्यासाठी म्हणून आम्ही जे आहे 6 नंबरचा मोती यूज केलेला होता. तर हे अशा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही बनवू शकता. आपण जसं बोलत होतो की ग्रीन आणि रेड कलरमध्ये पण सुंदर दिसेल. तर तुम्ही देखील अशा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवा आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्ही कशा कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवलेलं आहे. आता आपल्याला हे ना सेम असंच बनवून घ्यायचं आहे, पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. जसं आपण आधीच्या ह्याच्या केशरीच्या फुलामध्ये बनवलेलं होतं 7 मोत्यांनी, तसंच आपल्याला इकडे पण सेम टोक घेऊन बनवायचे आहेत. बघा हे असं याचं फायनल लुक दिसून येत असतं. तर बघा दोन्ही रांगोळ्या खूपच सुंदर दिसून येत आहेत. तुम्हाला 2 पैकी कुठला डिझाईन आवडला तो आम्हाला नक्की सांगा. आता आपण ह्याचा उपयोग कसा करायचा आहे, तर आपण असं कोस्टरच्या स्वरूपामध्ये त्याच्यावरती ज्यूसचा ग्लास ठेवण्यासाठी किंवा छोटासा फ्लावर पॉट ठेवण्यासाठी किंवा मग आपल्याकडे छोटेसे गणपती असतील, कृष्ण असेल किंवा असे महादेव असतील तर त्यांना पण असं ठेवू शकतो, त्यांचं आसन बनवू शकतो. तर तुम्हाला कोणती डिझाईन आवडली आणि कोणता कलर कॉम्बिनेशन आवडला आम्हाला नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.